नर्मदे हर. हे बघा हे असं आहे ना, असा मार्ग आहे. खाली उतरलो, खाली उतरून आम्ही आहे ना, एक आहे ना नाला आहे, त्या नाल्यामार्गे आहे ना, त्याच्यात पाणी नाही आहे. ही का आता बोलत होते काय नदी, कर्जन नदी का, कर्जन नदी. आणि हे अशा या नाल्यामध्ये हे सर्व परिक्रमावासी आहे ना असे जातात. कारण आहे ना एक टू व्हीलरसुद्धा गेलेली आहे. दे हर. हे बघा हे छोटा आहे ना, हा जो आहे ना ओढा आहे बघा किती रुंद आहे. आणि इथं पाणी नाही आहे. आता आम्हाला कर्जन नदी तर लागणार आहे. कर्जन नदी आहे ना, नावेतून जायचं आहे. नावेतून नावेच्या पलीकडे जायचे असे. हा इथून आले सर्व परिक्रमावासी असे चालतात. आणि नावेतून जायचे. नावेतून जायचे पुढे बघा. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. बघा इकडून आल्याच्या नंतर आपल्याला ही कर्जन नदी लागते. आणि ही छोटी नाव आहे. ह्या नावेतून आपल्याला पलीकडे जायचे. छोटे हे नाव आहे आणि या नावेतूनच दुसरा काही रस्ता नाही आहे. आणि तिथे समोर मैया आहे. बघा ही नावेतून जायचं आहे आपल्याला. ही जी येते ही कर्जन नदी. ही कर्जन नदी मैयाला मिळते. आणि आपल्याला ह्या नावेतून पलीकडे जायचे. आता ही परिक्रमावासी असे नावेतून चालतात. आणि आपल्याला ह्या पलीकडे जायचं नावेतून. व तिकडे वर डोंगरावरती जलाराम आश्रम आहे. जलाराम आश्रम नावेतून जायचे. नर्मदे हर, नर्मदे हर. बघा कर्जन नदी पास करून आहे ना आले. पण आता पुढे दिसते ती मैया आहे. आता हे सर्व परिक्रमावासी असे चाललेले कर्जन नदी पास करून. बूट आहे, बुटामध्ये पूर्ण पाणी गेल्यामुळं थोडंसं चालायला तकलीफ होते. हे चालले तिकडनं आले. बूट असल्यामुळं थोडंसं तकलीफ होते. पायी टेकावं. हे बघा हे पूर्ण परिक्रमावासी असे चालले. तर आम्ही पुढे चाललो आहे. हे बघा हे मैया आहे कर्जन नदीतून. नर्मदे हर, नर्मदे हर. हे बघा तर जलाराम आश्रमच्या इथून आहे ना आम्ही आहे ना कर्जन नदी आहे ना, कर्जन नदीनं नावेने क्रॉस केली. ही जी कर्जन नदी आहे ही मैयाला मिळते. पण आम्ही ना आता जे आलो हे पाठीमागून जिथं आहे ना तिचा प्रभाव आहे ना वाहत असतो ना, तिथून जी कर्जन नदी आम्ही आहे ना नावेने क्रॉस केली. नावेने क्रॉस केल्याच्यानंतर आम्ही असं परत मैयाच्या किनाऱ्याने आलेलो आहे. आणि आम्हाला जायचं सुखदेव, मार्कंडेश्वर आणि शंकेश्वर हे 2 तीर्थ आहे. ते तीर्थ करून आम्ही पुढच्या परिक्रमेस प्रवास. आणि हे बघा तुम्हाला ही पुढं दिसते ही मैया आहे. मैयाचं आता मैया आलेली आहे पुढे. आणि आता ह्या रोडनी परिक्रमावासी जे जलाराम आश्रमला येतात ना ते ह्या रोडनी म्हणजे ह्या मैयाच्या तटावरून शेजारून जातात मैयाच्या. आणि काही म्हणजे कठोरा गाव आहे ना, तिथं एक छोटा आश्रम आहे. त्या आश्रमपासून आहे ना आतमध्ये राईट मारायचा. राईट मारल्यानंतर तुम्हाला ना कठोरा लागेल. परत तुम्हाला पोयचा लागेल. पोयच्याला नीलकंठेश्वर सगळ्यात मोठं मंदिर आहे ना पोयच्याला आहे नीलकंठेश्वर. म्हणजे तुम्ही कठोरा गावाच्या इथून राईट मारला ना तुम्हाला हनुमंते जिथे हनुमंताने तपश्चर्या केली ना ते लागेल तुम्हाला. म्हणजे तुम्ही कठोरा गाव आहे ना तिथून राईट मारा. सरळ पुढे आले तर तुम्हाला डायरेक्ट जलाराम आश्रम. बाकी तुम्हाला दुसरं मध्ये जे तीर्थ लागणार ते एकही तीर्थ लागणार नाही. एकही नाही. फक्त तुम्ही पोयच्यापासून एक थोडंसं म्हणजे किती 100 फूट पण नाही जायचं. लगेच तुम्हाला राईट आहे ना तिथे आहे ना मार्ग दाखवतो. काहीजण सरळ निघून जातात. पण तिथून राईट मारला की तुम्हाला हनुमंतेश्वर तिथं कांचनवन आश्रम आहे. तुम्हाला जर तिथं राहायचं असेल सगळ्यात मोठा आश्रम आहे कांचनवन. आणि एकदम चांगली सोय आहे तिथे आहे ना, चांगली सोय आहे. तिथं कांचनवनला थांबायचं. तिथून 1 किलोमीटरमध्ये पोयच्या नीलकंठेश्वर आहे. दर्शन घेऊन या सकाळी मस्त तुम्हाला तिथं दर्शन होईल. आणि हे बघा ही माँ नर्मदाने आता तिथून थोडासा टर्न घेतला आहे. चंद्राकार आकाराची झाली तिकडनं. नर्मदे हर. हे बघ परिक्रमावासी चालले. नर्मदे हर. हे बघा ही मैया आहे. मैयाचं आता आहे ना जरा आहे ना मैयाचं शांत रूप नाही आहे आता जरा रौद्र रूप आहे. आणि इथे आहे ना एक जलाराम आश्रम सोडून आहे ना, जलाराम आश्रम पुढे आलं कर्जन नदीचा संगम होता. त्या संगमातून आहे ना आम्ही नावेमार्गे आलो. नावेमार्गे येऊन
सरळ आम्ही सुखदेव इथे जाणार आहे. सुखदेवला मार्कंडेश्वरचं मंदिर आहे. मार्कंडेश्वर करणार आहे ही परिक्रमा अशी. कारण ऊन आहे ना, फुले बसलेले आहेत. ऊन असल्यामुळं ते लोक बसतात आणि थोडासा सावली दिसत. आणि हा जो तट आहे ना, ही ते जागा बघा चालण्यासाठी किती हे जागा होती. आता आम्ही पाठीमागच्या तटावरून आलो ना, म्हणजे इथून जलारामच्या पाठीमागून आलो आम्ही, तिथून कोणच नाही आले. तिथे ना जागा नव्हती, लई कमी जागा होती. आणि कमी जागा असल्यामुळं तिथून तो मार्ग यायचा म्हणजे फक्त कोठाऱ्यावरून. जिथं चुकला नाही एकदा कोठाऱ्याला चुकतात. कोठारा गाव आहे ना, कोठारा, तिथं हनुमंतेश्वर, नीलकंठेश्वर जवळजवळ आहे. 1 किलोमीटरच्या आत. तिला 6 किलोमीटर नाही, फक्त 2-3 किलोमीटर आत यायचं. असं नाही झालं पाहिजे. आम्ही पण काल भरपूर हिरलो हे परिक्रमावाशी अशी येतात. ही जे मैयाचं पात्र आहे ना, एवढं मोठं पात्र आहे, अप्रतिम. एवढं मोठं पात्र आहे. मैया हे बघा, हे मैया खरोखर मैया बघा समुद्राला जाऊन मिळते बघा. मैयाचं इथं आहे ना रौद्र रूप आहे. इथं रूप आहे ना शांत नाही. इथं लई म्हणजे स्पीड आहे लई मैयाला. कंटिन्यू एवढं पाणी कंटिन्यू 12 महिने 365 दिवस वाहत असतं. त्यावेळेस किती पाणी वाहत असतं. ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये तर फुल भरून चालत असते मैया. आता ऊन बघा चेहऱ्यावरती पण दिसणार, ऊन फुल ऊन आहे. आणि बरोबर हे सूर्यदेवता चेहऱ्यावरती जे काय नाही अडचण होतं. नर्मदे हर मैयाचं रौद्र रूप. नर्मदे हर. हे बघा मैयाचं रौद्र रूप. कसे मैया किती स्पीडने वाहते बघा, किती स्पीडने वाहते. नर्मदे हे ना मैया अशी स्पीडने वाहते ना, खरोखर हे मैयाचं स्पीड. ऊन एवढं आहे जबरदस्त. आणि मैयाच्या किनाऱ्यामार्गे आम्ही चाललेलो आहे. आणि रोड मार्गे न जाता आम्ही किनाऱ्यामार्गे आलो आहे. बघा कसं एकच नंबर आहे, एकच नंबर. नर्मदे हर. हा चला. हे बघा समोर टेकडी. इथून तर मला काही दिसत नाही, तुम्हाला दिसलं तर बघा. नर्मदे हर हे नागेश्वर मंदिराची टेकडी आहे. आता पुढे निघालो आहे आम्ही. नर्मदे हर. आता मार्कंडेश्वर 2 आश्रम लागणार आपल्याला. आश्रम पण आहे, पण आश्रमात नाही थांबायचं आता, फक्त दर्शन घ्यायचं निघायचं. कारण आम्हाला फुल पुढे पोचायचं आहे. नर्मदे हर. बघा हे नर्मदा मैया ज्यावेळेस पावसाळ्यात आहे ना, पावसाळ्याच्या वेळेस तिथे एकदम स्पीड असेल ना, त्यावेळेस हे किती उंच आहे बघा. किती तिथून सर्व पाणी आहे ना चाटत म्हणजे जे आहे ना जमिनीचं कितीतरी लांब त्याचं आहे ना, एवढा प्रवाह सोपं नाही आहे. एवढ्या उंच एवढे हे खाली आम्ही. नर्मदे हर.